Friends, when literature comes alive on stage, words gain a new energy and the audience is treated to an entirely unique experience. In this dramatic reading, we will be joined by two gifted performers, Ms. Dhanashri Karmakar and Sri Srirang Katakar. I introduce them. I call upon Ms. Sucheta Rege on the stage. Thank you, Kalita. So we are delighted to welcome Dhanashri Khataukar, a versatile artist whose talent spans across stage, voice and literature. An accomplished drama artist at All India Radio Mumbai for over 2 decades, she has also made her mark as a voice and dubbing artist, leading her voice to numerous Marathi and Hindi films, OTT platforms, audiobooks and advertisements. A passionate storyteller, she has enthralled audiences in schools and colleges with her engaging narrations, especially science fiction stories. She is also a published author with her works available on Amazon and Book Ganga and has recently worked on adaptations for Diwali magazines. Deeply committed to literature, Dhanashri is known for her love for adapting and translating works across diverse languages, keeping stories alive and accessible for wider audiences. Please join me in warmly welcoming Dhanashri Karmakar. We are also happy to welcome Srirang Katakar, a multi-talented artist whose voice and performances have enthralled audiences for years. As a voice actor, he has lent his voice to numerous ad films, documentaries, and is a familiar voice for announcements at Gadkari Rangayatan and Dr. Kashinath Ghanekar Theatre. He has also worked extensively as a dubbing artist, giving voice to many South Indian films in both Hindi and Marathi. On stage, he has showcased his acting skills in various Marathi plays, and as a writer, he has penned memorable one-act plays such as Pagolya and Tarunai. Beyond theatre and voice work, he has also anchored more than 200 live music programs, winning the love of audiences everywhere. Please join me in warmly welcoming Srirang Khataukar. नमस्कार. आपण सगळे सिमेंटच्या जंगलात राहतो, पण संधी मिळेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची आपली धडपड सुरू असते. तिथे वाटाड्यासोबत फिरतो, फोटो काढतो. पण या लेखनातला या ठिकाणचा अनुभव थोडा खर तर खूपच वेगळा आहे. थलासा क्रुसो या ब्रिटिश लेखिका आणि पुरातत्व अभ्यासक लिहितात, मला घनदाट मनाची कायमच थोडी धास्ती वाटत आली आहे. ती खूप रहस्यमय आणि सर्व बाजूनी वेढलेली असतात. तिथे आपण एकटे आहोत असं वाटतं, पण तसं नसतं. मी राहत असलेल्या गारपा या गावातील सुकुलू नावाच्या मित्राबरोबर मी कुतूलला पोहोचलो तेव्हा 1982 सालचा मार्च महिना संपत आला होता. फॉरेस्ट गार्डला बघितल्यावर आम्हाला आश्चर्य वाटलं. त्यांची नावं घनश्याम तांबे आणि सुरेश तिवारी. वणवे लागू नयेत याची खबरदारी म्हणून वन विभागातून वर्षातून एकदा अशा भागांमध्ये फायर लाईनची पाहणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ते पाठवतात. तांबे आणि तिवारी यांना गावात येऊन 5 दिवस झाले होते. आणखी 2 दिवसांनी ते नारायणपूरच्या दिशेने माघारी चालत जातील. सर्व फायर लाईनींची तपासणी करण्यात आली आणि 70 किलोमीटर पर्यंत त्या सुस्थितीत असल्याचं आढळलं. असा अहवाल ते वरिष्ठांना देतील. परंतु प्रत्यक्षात ते कुतूलच्या बाहेर 1 किलोमीटर पर्यंतही गेलेले नाहीत. कुतूल हे 4 झोपड्यांचं मध्यम आकाराचं गाव आहे. तांबे आणि तिवारी यांनी खूप जास्त आदब दाखवत मला अभिवादन केलं. मी तिथल्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा मित्र होतो. शिवाय मी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीहून आलेला होतो. आमच्या समोर ते काम चुकारपण करत असताना रंगेहात पकडले गेले होते. त्यामुळे त्यांना एखादा रांडुक्कर किंवा वाघ आपल्या समोर आल्यावर वाटेल इतकीच भीती माझ्या समोर येण्यामुळे वाटली. माझ्या सुदैवाने त्या दिवशी संध्याकाळी तांबे आणि तिवारी दोघांनीही मोहाची दारू घेतलेली होती आणि ते पूर्णपणे त्या धुंदीत होते. सुरुवातीचा अवघडलेपण दूर झाल्यावर त्यांचा भिडस्तपणाही गायब झाला. तांबे जरा जास्तच प्याले होते आणि आळसावलेही होते आणि शिवाय ते वजनदारही होते. पण ते अधिक स्पष्टपणे बोलत होते. थोड्या वेळाने ते मला सल्ला द्यायला लागले. अगदीच काही काम असेल तर रानात भटकू नका.
प्राणीघात करतातच, पण माणसांवरही काही विश्वास ठेवायची सोय नाही. ते या प्रदेशाशी अपरिचित असले तरी त्यांच्या या धारणेमध्ये काही एक सत्यांश होता. आपला काम चुकारपणा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांपर्यंत जाऊ नये यासाठी त्यांनी ते स्वतः आणि तिवारी पाहण्यासाठी का फिरत नव्हते याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं. तांबे सांगू लागले, तिवारी आत्ता काही वर्षांपूर्वी आला. त्याच्या आधी लहुरमन नावाचा एक गार्ड माझ्यासोबत जंगलात यायचा. आठवडाभर आम्ही तिथे अबुजमाडमध्ये फिरायचो. आम्ही वेगानं चालायचो आणि नारायणपूरहून परत जायच्या दिवसाची वाट बघत असायचो. एकदा तो आणि मी हिकुनार ते एहनाड असे चालत होतो. या दोन गावांमधलं अंतर सुमारे 10 किलोमीटर आहे. अगदी दुर्गम भाग होता, पूर्णपणे निर्जन आणि भयंकर. दूर दूरपर्यंत कुठेही मानवी वस्ती दिसत नव्हती. अशा भीतीदायक प्रसंगात बोलत राहिलं की बरं वाटतं. तर आम्ही इतके अस्वस्थ झालेलो की एकमेकांशी बोलणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही खांद्यावरच्या छोट्या बॅग मधला ट्रान्झिस्टर सुरू केला. तेवढीच आम्हाला सोबत होती. पायवाट वेडी वाकडी जात होती. तुम्हाला माहितीये सर, कधीही पायवाटेवर असताना आवाज करत चाललेलं बरं असतं, म्हणजे जनावर दूर राहायला मदत होते. आमच्या वतीनं आमचा आवाज ट्रान्झिस्टर करत होता. थोडे किलोमीटर पार करून झाल्यावर पायवाट काहीशी सरळ झाली आणि आम्हाला एक तरुण आदिवासी बाई आमच्या दिशेनं चालत येताना दिसली. तिला बघून आमचा जीव भांड्यात पडला. कितीही अनोळखी व्यक्ती असू दे, पण अशा रानावनात माणसाची खूण दिसणं आम्हाला जादू करून जातं. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला हे खरं आहे, पण अशा वाटेवर एकटा माणूस दिसल्याचं आम्हाला आश्चर्यही वाटलं. त्याच वेळी 10 मीटरांच्या अंतरावरून एक अस्वल आमच्या वाटेत आलं आणि आम्हाला धडकी भरली. लहुरमननं किंवा मी सुद्धा आमच्या आयुष्यात कधीही अस्वल बघितलं नव्हतं. ते मोठं काळं अस्वल होतं. त्याचा खालचा जबडा खूप मोठा आणि लोंबता होता. त्यानं आमच्याकडे पाहिलं आणि त्या बाईकडे पाहिलं. बहुतेक ती थोडी अधिक जवळ होती म्हणून अस्वल तिच्याकडे धावायला लागलं. ती बाई जागच्या जागी थिजली, पण तरी गडबडली नाही. आम्ही धावत जाऊन जवळच्या झाडावर शक्य तितक्या उंचावर चढून बसलो. ट्रान्झिस्टर माझ्या खांद्यावरच्या बॅगमध्येच होता. जंगलात अस्वल हा सगळ्यात चमत्कारिक आणि खोडसाळ प्राणी आहे. अस्वल पटकन चिडतं आणि माणसाशी भांडायची त्याची क्षमता भयावह आहे. माणूस हेतुपूर्वक नव्हे तर अपघाताने आपल्या समोर आलाय याची खात्री पटल्यावर वाघ, बिबट्या किंवा रानरेडा, बहुतेक वेळा रानडुक्कर सुद्धा माणसाशी संभाव्य संघर्ष टाळून तिथे निघून जातात. पण अस्वल असं कधीच करत नाही. ते हल्ला करतं आणि माणूस जिथे थांबला किंवा धावला तरी त्याचा पाठलाग करतच. अस्वलाच्या धावण्याचा वेग जवळपास ताशी 40 किलोमीटर इतका असतो, त्यामुळे ते माणसाला गाठतच. अस्वल चढावर चांगली धावतात, त्यामुळे त्यांच्यापासून पळ काढायचा असेल तर उताराच्या दिशेने धावणं कधीही जास्त बरं. उतारावरून धावताना म्हणजे अस्वलाचे केस त्याच्या डोळ्यांवर येतात, त्यामुळे त्याचा वेग थोडा कमी होतो. अस्वल माणसांवर पंजाने वार करतात. अनेकदा हा वार प्राणघातक असतो. समोरच्याची चामडी निघेपर्यंत ते मागे सरत नाही. अस्वल सर्वभक्षी असलं तरी नरभक्षक नाही. त्याचं 80% खाद्य झाडं झुडपं आणि कीटक यांमधून मिळतं. अगदी जवळ आल्यावर ती मागच्या पायांवर उभी राहतात आणि आपल्या चेहऱ्यावर थुंकतात आणि आरोळ्या ठोकतात. त्यांच्या थुंकीमध्ये ऍसिड असतं, त्यामुळे आपले डोळे खूप चुरचुरायला लागतात. आपण डोळे चोळत असताना स्वतःचा बचाव करण्याच्या अवस्थेत राहत नाही. मग अस्वल पंजा मारतं आणि आपल्याला छिन्न विच्छिन्न करून टाकतं. अस्वल मागच्या पायावर चालत जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं. प्रौढ नर अस्वलाचं वजन सरासरी सुमारे 200 किलो असतं. डुकरीचं वजन सुमारे 150 किलो असतं. अस्वल साधारणपणे एकटी फिरतात. शिवाय दिवसा भटकणारा आणि निशाचरही असणारा अस्वल हा बहुधा एकमेव प्राणी असावा. तर त्या बाईपासून अगदी 2 मीटर अंतरावर जाऊन पोहोचल्यानंतर अस्वल मागच्या पायांवर उभं राहिलं. समोरचे पाय आणि पंजे पसरून त्यानं सूर्यासारखे रोखलेले होते. पण ती बाई अस्वलापेक्षा अनेक इंचांनी बुटकी होती. तरीही स्तब्ध राहून तिनेही स्वतःकडची शस्त्र काढली. ती काय बोलत होती त्यातनं जुजबीच आम्हाला कळलं, पण ती मदत मागत असल्याचं आम्हाला कळलं. अस्वल पूर्ण वाढ झालेलं होतं.
तिच्या समोर तर ते खूप मोठं आणि शक्तिशाली दिसत होतं. सर, आम्हाला लाज वाटली हे कबूल करतो, पण तिला मदत करायला जाण्याचा विचारही आम्हाला शक्य नव्हतं. आणखी कोणी वाटसरू आला असता तर आमच्या खाकी युनिफॉर्मच्या बळावर तिला वाचवता आलं असतं, असं आम्ही तिला ओरडून सांगितलंही. अस्वल तिच्यावर हात टाकण्या इतक्या अंतरावर आलं तेव्हा त्यानं झेप घेत दोन्ही हातांनी त्याची मनगट पकडली. अस्वलानं थोडा वेळ झटापट केली, पण ती बाई माघार घ्यायला तयार नव्हती. रानडुकरांप्रमाणे अस्वलाची ही वृत्ती स्वतःचा बचाव करण्यापेक्षा आक्रमण करण्याकडे कळणारी असते. तर आता इथे ही बाई आणि अस्वल एकमेकांना हाताने रोखत होते. अस्वल थुंकत होतं आणि ती बाई त्याचा नेम चुकवत होती. ती अस्वलाच्या पोटावर लाथा घालण्याची खटपटीत होती, पण अस्वल तिच्या लाथा चुकवत होतं. तिने तिचा पाय वर केला की अस्वलही स्वतःचा मागचा पाय वर करायचं, मग ती मागे व्हायची. अस्वलाच्या पोटावर सतत लाथा मारल्या की ते खचतं आणि वेदनेनं कोसळतं. मग माणसाला पळून जाण्याची संधी मिळते म्हणे. त्यांच्यातली ही झटापट थोडा वेळ सुरू राहिली. दरम्यान ती बाई मदतीची याचना करतच होती. ती किती निडरपणे अस्वलाशी झुंजत होती, त्याचा वार चुकवत होती, तरी त्याची मनगट सोडत नव्हती. हे आम्हाला झाडावरून दिसतच होतं. सुमारे 15 मिनिटं झाल्यावर ती लहूरमनला खाली उतरून त्या बाईची मदत करायला सांगितलं. त्याचा प्रतिसाद काय असेल हे खरं तर मला माहिती होतं आणि त्यानेही निर्लज्जपणे नकार दिला. ती बाई तशी शेलाट्या अंगकाठीची होती, त्यामुळे आमच्या समोर आता ती मारली जाईल हे मला कळत होतं. तो सर, लहूरमननी नकार दिला आणि माझ्या काळजात धडकी भरली होती. तरी सुद्धा एक पुरुष म्हणून मी शांतपणे माझ्या खांद्यावरची ट्रान्झिस्टर असलेली बॅग त्याच्याकडे दिली आणि झाडावरून खाली उतरलो. आव साहेब, मी त्याची मनगट धरते, तुम्ही त्याच्या पोटावर ताकदीनिशी लाथा मारा. सर, मला काही माझा पाय गमावून जगायचं नव्हतं. अस्वलाचे मागचे पाय आणि पंजाचे वार याच्यासमोर माझा निभाव लावणं शक्य नसल्याचं मला माहिती होतं. त्यामुळे त्या मुलीचं म्हणणं मी अजिबात ऐकलं नाही. ती चिडली आणि मग तिने मला अस्वलाची मनगट धरायला सांगितली. मी तसं केलं तर ती त्याच्या पोटावर लाथा घालू शकली असती. मला ते सुद्धा शक्य वाटलं नाही. एकदम भयंकर अवस्था झालेली. मग ती बाई म्हणली, साहेब, काहीतरी करा. आपण याला थोपवलं नाही तर फाडून खायतो आपल्याला. मर्दासारखं वागा आणि त्याची मनगट धरा. मी लाथा घालते ना, नाहीतर बांगड्या भरा, जा घरी. मी पुन्हा एकदा लहूरमनला खाली यायला सांगितलं. त्यांनी पुन्हा नकार दिला. आता अशा अवस्थेत, बधीर अवस्थेत काहीच होण्यासारखं दिसलं नव्हतं. मग मी जरा उलटसुलट विचार केला आणि अस्वलाची मनगट धरायला अनिच्छेने तयारी दर्शवली. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, पण पाय गमावण्यापेक्षा डोक्याने अस्वलाची थुंकी चुकवणं सोपं वाटलं. मी त्या महाकाय अस्वलापुढे ठामपणे उभा राहिलो आणि तिने त्याची मनगट माझ्या हातात दिली. आणि सर, ती बाई पळून गेली हो. माझा विश्वासच बसेना. आधी वाटलं की ती दगड किंवा काठी आणायला धावली असेल, पण ती खूप दूर धावत गेल्याचं मला आवाजावरून कळलं. हे आता आणखीन भयंकर झालं. असं व्हायला नको होतं. अगं, मला असं सोडून जाऊ नकोस, असं मी त्या बाईच्या दिशेने ओरडत होतो, पण ती गेली. माझं रक्त उसळलं. मी लहूरमनला हाक मारून गयावया केली. तो आणखीच आडमुठेपणा करत होता. आता माझं काही खरं नाही हे मला कळून चुकलं. अस्वल आणि मी एकमेकांसमोर होतो. थकत चालल्यामुळे त्याला थुंकणं शक्य होत नव्हतं आणि मी सुद्धा जीवाच्या भीतीनं का होईना त्याची मनगट सोडायला तयार नव्हतो. ते आरोळ्या ठोकत होतं, गुरगुरत होतं. सर, मी कधीही अस्वल बघितलंच नव्हतं, त्यामुळे त्याची मनगट पकडण्याचा प्रश्नच नव्हता. आता मला पळून झाडावर चढण्याचाही पर्याय नव्हता. सखल भागात किंवा चढणीवर अस्वल जास्त वेगानं पाठलाग करू शकतात. आता थकल्यामुळे त्याला बसायचं होतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. थोडा आराम मिळाला तरी ते नव्या जोमानं उभं राहिलं असतं आणि त्यानं मला मारून टाकलं असतं. त्यानं खाली बसायचा प्रयत्न केला की मी माझ्या पंजानी त्याला वर खेचल्यासारखं करायचो. मी त्याची मनगट सोडली असती तर माझं शरीर छिन्न विच्छिन्न होऊन माझा मृत्यू नक्की ओढवला असता. पण हे किती वेळ असं सुरू ठेवणार? एका माणसानंतर आता दुसऱ्या माणसानं आपली मनगट पकडल्याचं बघून अस्वल सुद्धा जरा बुचकळ्यात पडल्यासारखंच दिसत होतं. सर, असं आम्ही सुमारे 15 मिनिटात झटापट करत राहिलो. तितक्या दूरवरून काही धूसर आवाज ऐकू आले. मला भ्रम होतोय असं मला वाटलं प्रथम, पण हळूहळू आवाज मोठा होत गेला. अस्वलाने कान टवकारली. हा माझा भ्रम नसल्याचंही माझ्या लक्षात आलं. ती बाई आणि काही पुरुष धनुष्यबाण किंवा कुऱ्हाडी घेऊन आमच्या दिशेनं धावत येत आहेत असं लहूरमन झाडावरून ओरडला.
लवकरच ती माणसं तिथे पोहोचली. एका क्षणात त्यांनी अस्वलाची मनगट हिसकावून काढली आणि त्याच्या पोटावर जोरदार लाथा घातल्या. अस्वलानं एक जोरदार हिसका द्यायचा प्रयत्न केला, पण ती माणसं फार धिटाईने सामोरी गेली. एका मागोमाग लाथा बसत होत्या. मग अस्वल आडवं बाजूला पडलं, तरीही लाथा सुरूच राहिल्या. मी मात्र तोवर त्या धक्क्याने बेशुद्ध पडलो. मग कुणीतरी सुक्या भोपळ्यातली मोहाची दारू एका द्रोणातून माझ्या अंगावर टाकली, तेव्हा मी जागा झालो. लहुरमन दुसऱ्या द्रोणातून मोहाची दारू पीत बसला होता. सर, ती चांगली बाई होती हो. तिनं मला फसवून अस्वलाच्या तोंडी दिलं असं मला वाटत होतं. पण या रानात या प्राण्यांसोबत राहणारी बाई होती ती. त्यामुळे तिने अस्वलाला लाथा घालायला सुरुवात केल्यावर मी घाबरून मनगट सोडण्याची शक्यता आहे हे तिला कळलं आणि ती मदत मागायला गावाकडे गेली. सर, काम असेल तरी जंगलात भटकू नका. जनावर विश्वासघातकी असतात आणि माणसंही प्रत्येक वेळी चांगलं वागतीलच असं नाही हो. त्या दिवशी ती बाई परत आली नसती तर. ताजा कलम. तांब्यांनी लहुरमन विषयी वरिष्ठांकडे तक्रार केली. आपल्या सहकार्याची मदत न केल्याबद्दल लहुरमन विरोधात आरोपपत्र दाखल करणं काही शक्य नव्हतं. पण लवकरच त्याची बदली दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आली. त्यालाही तिथेच बदली हवी होती. तांब्यांच्या बदलीच्या विनंतीकडे लक्ष देण्यात आलं नाही. ते तिथेच काम करत राहिले. पण आता ते अबू जमाडमध्ये कामासाठी भटकत नाही. धन्यवाद. मूळ लेखन नरेंद्र यांचं होतं. मराठी अनुवाद केला होता अवधूत ढोंगरे यांनी. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि पेज टू स्टेज या एनसीपीच्या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या ठाणे लिटरेचर फेस्टिवल मध्ये आम्हाला दोघांना अभिवाचनाची संधी दिली, त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. Thank you, Ms. Dhanashree Karmakar and Mr. Srirang Khatakar, for that powerful and engaging dramatic reading. Your performance brought words to life and gave us all a memorable theatrical experience. Friends, once again, please give them a loud applause. I request President nominee Sujit Gawai, Dr. Sujata Jadhav, President Samir Limaye, and convener Atul to be present on stage to present a small token of our gratitude.